यमाहाची आर एक्स आर एक्स बाईक यमाहाची आर एक्स बाईक ही बाईक चालवताना भारी भारी स्टंट करत डायलॉग मारून त्यावर दुनियादारीचं गाणं लावून प्रसिद्ध झालेली मुलगी माहीतच असेल. तिचं नाव म्हणजे माधवी कुंभार. तिचं इंस्टाग्राम बघितलं तर 1.5 लाख फॉलोअर्स आपल्याला दिसतील. पण सध्या ही माधवी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. त्या कारणामुळेच तिला अटक झाली आहे. माधवीने दुसरा रील स्टार असणारा अथर्व जगताप याच्यावर चक्क तलवारीनं जीव घेणा हल्ला केला. त्यामुळे तिच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणूनच या दोघात नेमका काय वाद झाला? माधवीनं अथर्ववर खरंच हल्ला केला होता का? आणि सोशल मीडियावरची प्रसिद्धी आणि फॉलोअर्सची स्पर्धा खरंच इतकी टोकाला पोहोचली आहे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय अक्षय बांदल चॅनल. मंडळी, एका रीलवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला जाऊ शकतो की त्यातून थेट कोयत्याने जीव घेणा हल्ला केला जाऊ शकतो याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसेल. पण पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. लाखो फॉलोअर्स असलेल्या रील स्टार अथर्व जगतापवर माधवी कुंभार आणि तिच्या गटाने कोयत्याने हल्ला केला. विशेष म्हणजे हा वाद अचानक सुरू झालेला नव्हता. त्यामध्ये काही महिन्यांपूर्वीचा वाद सोशल मीडियावरच्या कॉमेंट्स आणि रील्समधील वर्चस्वाची स्पर्धा असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातील कॅफे फ्लाइंग जिप्सीमध्ये 15 ऑगस्टच्या पहाटे साधारण 2:15च्या सुमारास 19 वर्षीय रील्स क्रिएटर अथर्व प्रमोद जगताप याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. अथर्ववर कोयत्याने वार करण्यात आल्याचं समोर आलं असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंडळी, अथर्व जगताप आणि माधवी कुंभार हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरात स्टंटबाजी करताना कारला कट मारण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती पोलीस तपासात आता समोर आली आहे. सुरुवातीला हा वाद रस्त्यावरचा होता, मात्र त्यानंतर तो सोशल मीडियावर पोहोचला. इंस्टाग्रामवरच्या कमेंट्स, रील्स, लाईक्स आणि एकमेकांवरील टोमणे यामुळे हा वाद आणखीनच वाढत गेला. म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात सुरू असलेला वाद सोशल मीडियावर सुरू राहिला आणि अखेर सोशल मीडियावरचा वाद पुन्हा प्रत्यक्षात आयुष्यात हिंसक स्वरूपात समोर आला. मंडळी, 15 ऑगस्टच्या पहाटे डेक्कन जिमखाना परिसरात कॅफे फ्लाइंग जिप्सीमध्ये अथर्व आणि त्याच्या मित्रांची पार्टी सुरू होती. पहाटे 2:15च्या आसपास अथर्व कॅफे बाहेर पडत असताना त्याला काही जणांनी अडवलं आणि त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. परिस्थिती बिघडत असल्याचं लक्षात आल्यानंतर अथर्व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा कॅफेच्या आत पळाला, पण आरोपी त्याच्या मागेच कॅफेत शिरले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. अथर्व डोकं आणि गळ्याजवळ वार झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार एका कॅफेमध्ये पहाटेच्या वेळी घडला. त्यामुळे या घटनेनंतर पुण्यातील कॅफे संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. कॅफेमध्ये पहाटेपर्यंत पार्टी कशी काय सुरू होती? तिथे सुरक्षेची काय व्यवस्था होती? अशा प्रकारे बाहेरून कोणी आत शस्त्र घेऊन कसं काय जाऊ शकतं? आणि दोन्ही गटांची लोक एकाच ठिकाणी कसे पोहोचले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी वेगाने कारवाई केली आहे. प्रसिद्ध रील स्टार माधवी कुंभारसह स्नेहल सोनके, राहुल वाघमारे, शिवानंद तलवार, आदित्य भालेराव, प्रियांश भोसले आणि प्रेम साळवे या आरोपींना अटक झाली आहे. यासोबतच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी जखमी अथर्वचा जबाब नोंदवला असून कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ल्यात वापरलेल्या कोयत्यासह सध्या इतर पुरावे पोलीस तपासत आहेत. आता या घटनेला सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे सोशल मीडिया प्रसिद्धीचा. आज एखादी रील व्हायरल झाली की हजारो लाखो लोक आपल्याला ओळखायला लागतात, फॉलोअर्स वाढतात, प्रसिद्धी मिळते आणि काही जणांसाठी सोशल मीडिया हा कमाईचा मार्गही बनतो. पण याच प्रसिद्धीची दुसरी बाजू काय आहे? फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी धोकादायक स्टंट करणं, रस्त्यावर गाड्यांची स्टंटबाजी करणं, दुसऱ्यांना चिथावणी देणारे व्हिडिओ बनवणं आणि त्यानंतर कॉमेंटच्या माध्यमातून एकमेकांना आव्हान देणं. हा सगळा प्रकार सोशल मीडिया पुरता मर्यादित राहिला नाही, तर तो अशा प्रकारे प्रत्येक संघर्षाचा कारण
बनला. त्यामुळे हा गुन्हेगारी संदर्भाचा गंभीर इशारा आहे. कारण रील ही एका सेकंदाची असते, पण त्या सेकंदासाठी केलेली चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते. एका कमेंटमधून सुरू झालेला वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतो. एका स्टंटमधून सुरू झालेली भांडणं जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचतात आणि प्रसिद्धीसाठी केलेला एक व्हिडिओ अखेर गुन्ह्यांच्या पुराव्यात बदलतो. पुण्यातील या घटनेने हीच धोकादायक बाजू समोर आणली आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी आणि जखमी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे ज्याचं कामच सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं आहे, त्याच्यातील वादही सोशल मीडियावरच वाढला आणि त्याचा शेवट प्रत्यक्ष हल्ल्यात झाला. फॉलोअर्स वाढवण्याची स्पर्धा इतकी कुठपर्यंत जाणार? रीलवरची एखादी कमेंट जीवापेक्षा मोठी होणार आहे का? काही सेकंदांच्या व्हायरल व्हिडिओसाठी हे रील स्टार आपला आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणार आहेत का? आणि सोशल मीडियावरची प्रसिद्धी मिळाल्यानंतर अशा प्रकारे डोक्यात हव्या गेल्यासारखं वागून गुन्हेगारी वाढवणार आहेत की काही जबाबदारीने वागणार आहेत, असा प्रश्न या प्रकरणामुळे आता उपस्थित होत आहे. पुण्यात घडलेली ही घटना फक्त 2 रील स्टार मधला वाद नाही, तर सोशल मीडिया वापरणाऱ्या हजारो तरुणांसाठी इशारा आहे. रील करा, प्रसिद्ध व्हा, फॉलोअर्स वाढवा, पण प्रसिद्धीच्या नादात कायद्याची आणि माणुसकीची सीमा ओलांडू नका. कारण रील पुन्हा शूट करता येते, कमेंट डिलीट करता येते, अकाउंट बंद करता येतं, पण एकदा झालेला हिंसक हल्ला आणि त्यातून झालेलं नुकसान पुन्हा पूर्वीसारखं भरून काढता येत नाही. आता पोलिसांच्या तपासातून हा वाद नेमका कसा वाढला, हल्ल्याचा कट कधी आणि कुठे आखला गेला, कॅफेमध्ये कोण कोण उपस्थित होतं, हल्ल्यात नेमकी कोणाची भूमिका होती आणि या प्रकरणामध्ये सोशल मीडिया वाद कितपत कारणीभूत होता, हे पुढं स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि रीलच्या स्पर्धेमुळे तरुणांमध्ये अशा घटना का वाढतायत? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.